खामगांव शहर में हत्या, जबरन चोरी, छेड़छाड़, बलात्कार, दोपहिया वाहन चोरी और मोबाइल चोरी के अपराध में वृद्धि हुई है। उससे तो यही लगता है कि खाकी का खौफ कम होने से कानून व्यवस्था की समस्या खत्म हो गई है। शहर में दहशत के माहौल के चलते इस क्षेत्र के विधायक एडवोकेट आकाश फुंडकर ने अपर पुलिस अधीक्षक से मुलाकात कर अपराधों पर अंकुश लगाने की मांग की। खामगांव बुल्डाना जिले का सबसे बड़ा शहर है। इस बीच पिछले कुछ दिनों में शहर में हत्या, जबरन चोरी, छेड़छाड़, बलात्कार, दोपहिया वाहन चोरी और मोबाइल फोन चोरी जैसी गंभीर घटनाएं लगातार हो रही है। इसलिए खामगांव शहर में कानून व्यवस्था की समस्या पैदा हो गई है। 15 दिन पहले शहर के वाड़ी और अमृतनगर इलाके में चोरों ने एक ही रात में 7 घरों में सेंध लगाई थी। इसके बाद शहर के अन्य स्थानों पर भी चोरी की घटनाएं सामने आई। इसके चलते रविवार को खामगांव विधानसभा क्षेत्र के विधायक आकाश फुंडकर ने अपर पुलिस अधीक्षक अशोक थोरात और उप विभागीय पुलिस अधिकारी विनोद ठाकरे से मुलाकात कर शहर में लगातार हो रहे अपराधों पर रोक लगाने और यातायात व्यवस्था को सुचारू करने की मांग की। गेल्या काही दिवसांमध्ये खामगाव मतदारसंघामध्ये या परिसरात आपण पाहिलं असेल की काही खुनाच्या घटना, घरफोड्या, चोऱ्या, ॲक्सिडेंट वाढते प्रमाण होताना दिसते आहे आणि या दृष्टीने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आहे। सोबतच लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। या सगळ्या संबंधाने मी आज ॲडिशनल एसपी साहेब आणि DYSP साहेबांशी चर्चा केली आणि त्यांच्याशी या चर्चेदरम्यान ह्याच एक निष्पन्न झालं की काही गोष्टींचं पोलिसांनीही म्हणजे फार कडक करण्याची गरज आहे। कारण कुठेतरी नागरिकही नियम पाळताना दिसत नाही। संध्याकाळच्या दरम्यान जे अतिक्रमण आहेत त्या अतिक्रमणांमध्ये अवैध प्रकारचे कामं सुरू आहेत। काही ठिकाणी दारू पिणं चालू आहे, काही ठिकाणी गांजा ओढणं चालू आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी आळा बसला पाहिजे। या दृष्टीने पोलिसांनी कठोर पावलं उचलले पाहिजे। पोलिसांचं काम हे अधिक कठोरतेने त्यांनी केलं पाहिजे। खामगांव विधानसभा क्षेत्र के विधायक एडवोकेट आकाश फुंडकर ने अपर पुलिस अधीक्षक से मुलाकात की और शहर में कानून व्यवस्था की स्थिति पर नाराजगी व्यक्त करते हुए शिकायत दर्ज कराई। पुलिस ने अब इस शिकायत के आधार पर कार्रवाई की योजना बनाई है। अपर पुलिस अधीक्षक अशोक थोरात द्वारा दी गई जानकारी के अनुसार शहर में यातायात व्यवस्था को सुचारू करने के लिए अतिक्रमणकारियों पर कार्रवाई की जाएगी। इसके अलावा उन्होंने कहा कि अब हम कम उम्र में गाड़ी चलाने के मामले में माता पिता के खिलाफ केस दर्ज कराएंगे। माननीय आमदार आकाशभाऊ फुंडकर साहेब हे आज माझ्याकडे येऊन त्यांनी खामगाव शहरातील मागील घडलेल्या घटना, खून, काही ठिकाणी झालेल्या चोऱ्या, बसस्टँडला होत असणाऱ्या चोऱ्या, त्याचप्रमाणे गावातील ट्रॅफिकच्या समस्याबाबत तक्रार केलेली आहे। तर त्यांना मी सांगितलेलंच आहे, त्याचप्रमाणे खामगावच्या जनतेलाही सांगतोच आहे की गावात घडलेल्या ज्या घटना आहेत, खुनाच्या घटना, त्या आपसी वादातल्या आहेत आणि त्यातल्या दोन्ही गुन्ह्यामधले आरोपी तात्काळ अटक केलेले आहेत आणि कायदेशीर कारवाई त्याच्यामध्ये होणारच आहे। चोऱ्या उघड आणण्याचाही आपण मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करतो आहोत। गावातल्या ट्रॅफिक समस्या ही मोठी आहे, ते दिसतंच आहे। रस्त्यांचं प्रमाण सुधारलेलं आहे, त्याच्यामुळं रस्त्यावर स्पीडी व व्हेकल जास्त आहेत आणि बसस्टँड परिसरामध्ये होत असणाऱ्या रिक्षांची गर्दीमुळे जो नॅरो बॉटलनेक बनतो आहे तो दूर करण्याच्या अनुषंगाने आम्ही निश्चितपणाने प्रयत्न करू।